गेल्या 35 वर्षांपासून कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक तसंच अभियंत्यांची क्रीडाई कोल्हापूर ही संस्था कार्यरत आहे. क्रीडाई कोल्हापूरच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील भव्य वास्तू आणि बांधकाम विषयक दालन 2024 या प्रदर्शनाचं आयोजन महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर 9 ते 12 फेब्रुवारी 2024 या दरम्यान करण्यात आलंय, अशी माहिती क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत यांनी दिली. आजपर्यंत झालेली सर्व दालनं यशस्वी झाली आहेत. कोल्हापूर आणि परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली वेगवेगळ्या ठिकाणचं बांधकाम तसंच इमारत साहित्य विषयक नवीन प्रोजेक्ट उपलब्ध होणार असून त्यातून त्यांना आपल्या पसंतीचं घर निवडता येणार आहे. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारं यंदाचं दालन 2024 हे वैशिष्ट्यपूर्ण असेल, असं त्यांनी सांगितलं. कोल्हापूरच्या सभासदांची वाढती संख्या विचारात घेऊन तसंच सभासदांचे सध्याचे सुरू असलेले प्रोजेक्ट वाढत असल्यामुळं दर 2 वर्षांनी दालन हा उपक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं दालन 2024चे चेअरमन चेतन वसा यांनी सांगितलं. दालन 2024 हे क्राफ्टिंग होम्स शेपिंग टुमारोज या संकल्पनेवर आधारित असून यामध्ये 168 स्टॉल्स असणार आहेत. यापैकी 100हून अधिक स्टॉल हे क्रीडाईच्या सभासदांसाठी राखीव आहेत. बांधकाम व्यवसायाशी संबंधित असणारे वित्त आणि साहित्य पुरवठा यांच्यासाठी 68 स्टॉल्स उपलब्ध आहेत. त्यापैकी 70% स्टॉलचं बुकिंग झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी आणि पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते क्रीडाई कोल्हापूरच्या दालन 2024च्या माहितीपत्रकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बांधकाम व्यावसायिकांना जमीन, भांडवल, प्रकल्प यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं सांगितलं. महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी बांधकाम व्यावसायिकांना महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत ऑनलाईन परवानग्या दिल्या जातील असं सांगितलं. यावेळी क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत, उपाध्यक्ष सचिन ओसवाल, गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर, खजाननीस अजय डोईजड, दालन 2024चे व्हाईस चेअरमन प्रमोद साळोखे, समन्वयक अतुल पोवार, गणेश सावंत, संग्राम दळवी, श्रीधर कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे, भूमी अभिलेखचे उपाधीक्षक किरण माने, नगर भूमापन अधिकारी शशिकांत पाटील, उदय निचिते यांच्यासह क्रीडाई कोल्हापूरचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.